नमस्कार, मी प्राध्यापक हिरेश अक्कलवार, संचालक परिश्रम अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग यवतमाळ. आपले सर्वांचे आपल्या YouTube चॅनलवर सहर्ष स्वागत. आपण आज घड्याळ प्रकरण बघणार आहे. यापूर्वी घड्याळमध्ये आपण भाग 1 व भाग 2 हे दोन टॉपिक बघितले आहे. आज आपण बघणार आहे महत्त्वाचा, अतिशय महत्त्वाचा आहे टॉपिक भाग 3. पहा, साधारणतः मी चार्ट काढलेला आहे. घड्याळीच्या अशा पद्धतीने इथे तास पण लिहिलेले आहेत. ठीक आहे, तर लक्ष द्या. हे एक एक जे रकाने पहिले आपण ते समजून घेऊ, त्याच्यानंतर आपण याच्यावर आधारित गणित पाहू. साधारणतः जोपर्यंत तुम्हाला हे कळणार नाही तोपर्यंत याच्यावर तुम्हाला गणित काढता येणार नाही. ठीक आहे, हे कळलं तर विथिन सेकंदामध्ये तुम्ही गणित काढू शकता. पण हा चार्ट अतिशय महत्त्वाचा चार्ट आहे. पहा, लक्ष द्या थोडं. पहा, या ठिकाणी दिलं आहे काट्यांची स्थिती. काय दिलं आहे पहा? काट्यांची स्थिती म्हणजे काटे कसे असते, त्यांची स्थिती काय. मग साधारणतः पहिला दिला आहे 0 अंश. पहा, लक्ष द्या, 0 अंश किंवा 1वर 1. 0 अंश आणि 1वर 1 काटा किती वाजता येतो? तर पहा, एका तासात तर एक वेळ येतो, पण साधारणतः असा दिसतो. म्हणजे काटा 12 वाजता काय होत आहे? काटा हा 1वर 1 येतो. मिनिट काटा आणि तास काटा 1वर 1 येतो 12 वाजता. म्हणजेच कोणता अंश झाला? तर 0 अंशाचा कोण झाला. येईल लक्षात आहे. त्यानंतर पहा, दुसरं दिलं आहे 180 अंश. सरळ रेषेतला कोण म्हणजेच काय 180चा असतो. पण साधारणतः पहा, 6 वाजताची स्थिती जी दिसते तुम्हाला, पहा 6 वाजताची स्थिती ही 180 कोणाची असते. किती कोणाची असते? तर ही 180 अंश कोणाची असते. पहा, इथे 6 वर तास काटा आहे आणि 12 वर मिनिट काटा येतो आहे. म्हणजेच किती? 180 अंश. त्यानंतर पहा, दिला या ठिकाणी 90 अंश. काटकोण म्हणतोय आपण. अब्रिकमध्ये मी काटकोण पण लिहिलं या ठिकाणी. ठीक आहे, तर पहा, लक्ष द्या. या ठिकाणी तास काटा जो आहे तो 3 वर आहे आणि मिनिट काटा जो आहे तो 12 वर आहे. अशा वेळेस स्थिती कितीची होते? ते 90 अंशाची. आणि यावेळेस तर लिहिलंच आहे आपण किती अंशाची? हा 0 अंश. येईल लक्षात. अशा पद्धतीचा जर आला काटा 1वर 1 तर 0 अंश. काटे दोन्ही सरळ रेषेत येत असेल तर 180 अंश. आणि काटा जर काटकोणात बनत असेल तर तो काय? 90 अंश. येईल लक्षात. आता याच्या व्यतिरिक्त मग हा चार्ट थोडा दिसताना तुम्हाला दिसत आहे मोठा आहे चार्ट. हो, मान्य आहे, मोठा आहे, पण तुमच्या लक्षात येते. व्यवस्थित असं पाठांतर करू. पहा, मी सांगतो त्या पद्धतीने पाठांतर करा, लगेच तुमचं पाठांतर होऊन जाईल. लक्ष द्या. सुरुवातीला 0 अंश घ्या, त्याच्यानंतर 90 अंश घेऊ नका, 180 घ्या. तुम्ही म्हणाल की 0 नंतर 90 आहे, मोठा त्याच्यापेक्षा मोठा मग 180 आहे. असा क्रम लावू नका. मी लिहिला तसाच क्रम लावा, कारण त्याच्या आधारावर इकडे लिहिलेला आहे मी. पहा, लक्ष द्या. 0 अंश, 180 अंश आणि 90 अंश. ओके. त्यानंतर 0 अंश कशाला म्हणतात, 180 अंश कशाला म्हणतात आणि 90 अंश कशाला म्हणतात हे लक्षात ठेवून घ्यायचं. त्यानंतर दुसरा रकाना बघा. एका तासात एकच वेळ होत असते. म्हणजेच काय? 1 1 1 असं नाही तर 1 1 2 असं पाठ करा. पहा, लक्ष द्या. हे एवढंच पाठ करायचं आहे तुम्हाला. काय? 1 1 2. काय म्हटलं मी तुम्हाला? 1 1 2. त्यानंतरचा रकाना पहा. 1वर 1 11. 1वर 1 11. 2वर 2 22. येईल लक्षात. काय म्हटलंय मी? पहा, 1 1 2 पाठ करून टाका. 1वर 1 11, 1वर 1 11, 2वर 2 22. येईल लक्षात. त्यानंतर पहा, 11 दुणे 22. येईल लक्षात. 11 दुणे 22 आणि 22 दुणे 44. याला 2 2 ने गुणलं तो रकाना पाठ तुमचा. येईल का लक्षात? काय करायचं परत एकदा सांगतो. पहा, लक्ष द्या. इथे घेताना 0 180 आणि 90 घ्या. त्यानंतर 1 1 2 पाठ करा. 1वर 1 11, 1वर 1 11, 2वर 2 22. त्यानंतर 11 दुणे 22, 11 दुणे 22 आणि 22 दुणे 44. येईल लक्षात. आता पहा, यामध्ये हे अंक तुम्हाला दिसत आहे कंस करून. हे जे आहे या वेळेस हे जे टायमिंग आहे 12 वाजता, 6 वाजता, 3 वाजता, 9 वाजता, हे काटकोण, इथे काटकोण, इथे 180 अंशाचा कोण किंवा इथे 0 अंशाचा कोण होत नाही. म्हणून 12, 6, 3 आणि 9 मी दिलेला आहे. मग हे पाठ करून टाकू. पहा, लक्ष द्या. 3 9 6 12 असं पाठ करण्यापेक्षा काय करा? 3 चे दुप्पट 6, 6 चे दुप्पट 12. आलं लक्षात. 9 पहिल्याचे आहे असं लक्षात ठेवायचं. फक्त काय म्हटलंय मी? पहा, 3 च्या दुप्पट 6, 6 च्या दुप्पट 12. येईल लक्षात. एकंदरीत जर असा तुम्ही रकाने हे जर पाठ केले तर खूप कमी वेळात पाठांतर होते. ठीक आहे. आता असं समजू की तुम्हाला हा पाठांतर झाला, वारंवार रिव्हिजन करा, लवकर पाठ होऊन जाते. त्याच्यावर भरपूर गणित आपल्याला सोडवता येते. ठीक आहे. आता याच्यावर आधारित जे गणित आहे, या रकान्यावर आधारित ते बघू आता. ठीक आहे ना. चला, प्रकारानुसार आपण पाहून घेऊ. पहा, लक्ष द्या. यामध्ये या पद्धतीने गणित विचारलं जाते. पहा, पहिला प्रश्न आहे, दुसरा आहे आणि तिसरा आहे. या ठिकाणी एक एक प्रश्न आपण सोडून घेऊ याच्या आधारावर. ठीक आहे.
आता या चार्ट नुसार जर निघत आहे तर ठीकच आहे, जर नाही निघालं चार्ट नुसार तर कसं काढून घेऊ हे याच्या नंतरच्या टॉपिक मध्ये आपण बघणार आहे, ठीक आहे ना. तर पहा हे साधे साधे गणित आहे. काय म्हटलंय पहा, सकाळी 9 वाजता 9 ते सायंकाळी 9 वाजेपर्यंत तास व मिनिट काटा किती वेळा एकावर एक येईल. हे लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला, किती वेळा एकावर एक येईल. मग एकावर एक म्हणजेच काय तर 0 अंशाचा कोन. मग मला सांगा 9 सकाळी 9 ते सायंकाळी 9 वाजेपर्यंत एकूण किती तास होतात 12 तास. मग पहा 0 अंशाचा कोन 12 तासात किती तासात 12 तासात किती वेळ होतो तो 11 वेळ. हे बघा 0 अंशाचा कोन 12 तासात 11 वेळ होतो, कारण 12 ची स्थिती इथे वजा होऊन जाते म्हणजे किती 11 वेळ. म्हणजेच काय आपलं या गणिताचं उत्तर काय येईल फक्त 11. किती वेळ येईल तर 11 वेळ येईल लक्षात तुमच्या. साधारणतः आपण केलं काय आहे, फक्त तास मोजून घेतले, 9 आणि 9 12 तास झाले, काटा पाहिला एकावर एक येईल लक्षात. जर हा चार्ट जर लक्षात असेल तुमच्या तर गणित इझी जाईल, ठीक आहे ना. त्यानंतर बघा सकाळी 7 वाजतापासून सायंकाळी 7 वाजेपर्यंत तास मिनिट काटा किती वेळा सरळ रेषेत येतील. काय म्हणतात त्यांनी सरळ रेषेत 7 ते 7 हे 12 तास झाले, ठीक आहे. सरळ रेषेत, सरळ रेषा म्हणजे काय तर 180 अंशाचा कोन, ठीक आहे ना. म्हणजे काय मग 12 तास तर आहेच, मग याच्यामध्ये 11 हे उत्तर राहील आपलं. 12 तास 11 वेळ, कारण इथंही 6 ची स्थिती वजा होते म्हणजे 11 वेळ. हे राहिले 11 वेळ येईल लक्षात. आणि याच्या नंतर जे 6 ची स्थिती 12 ची स्थिती का बरं वजा होते हे बघणार आपण याच्या नंतरच्या टॉपिक मध्ये, ठीक आहे, लक्षात घ्या. चला त्यानंतर दुपारी 3 वाजतापासून सायंकाळी 3 वाजेपर्यंत तास व मिनिट काटा किती वेळा काटकोन करतील. आता बघा लक्ष द्या, काटकोन 3 आणि 3 आणि 3 तास म्हणजेच काय तर 12 तास एकंदरीत झाले आहे. आणि काटकोन म्हटलं आहे पहा 90 अंशाचा कोन म्हणजे काटकोन 12 तासात किती वेळ हे 22 वेळ. म्हणजे आपलं उत्तर काय या ठिकाणी 22 वेळ. याच पद्धतीने यांनी वार जर दिले 24 तास म्हटलं तर 24 तासाचा हा राखाना हे पण तुम्हाला लिहिता येईल लक्षात एकंदरीत. आता पहा याच्यामध्ये साधे साधे घेऊन घेतले आपण, चार्ट पहा आणि उत्तरे काढा, एवढंच आहे याच्यात. पण तुम्हाला इथे 12 जर तास नाही दिले, समजा तुम्हाला इथे 9 आणि इथे दिले एखादा अंक 12 समजू किंवा 2 वाजता 3 वाजता असं जर दिलं तर मग काय करायचं, हे तर 12 तास नाहीये आणि 24 तास नाही, मग कसं गणित सोडवायचं हे गणित आपण या पुढल्या टॉपिक मध्ये बघू, ठीक आहे ना. चला आता हे व्यवस्थित असं लिहून घ्या. पहिले पहा लक्ष द्या, या चार्टवर आधारित थोडं वेगळं गणित पाहायचं आपल्याला. या पद्धतीचे गणित एक्झाम मध्ये बरेचदा विचारलेले आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. दुपारी 12 वाजल्यापासून त्याच रात्री 10 वाजेपर्यंत. आता इथे 12 आणि 12 दिलं नाहीये, ते दिलं असतं डायरेक्ट उत्तर काढलं असतं आपण. काय म्हटलंय, दुपारी 12 वाजल्यापासून त्याच रात्री 10 वाजेपर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळ ओलांडेल. ओलांडणे म्हणजे काय, काटा असा ओलांडणं कधी ओलांडते, एकावर एक काटा आला पाहिजे तेव्हा ओलांडेल ना. म्हणजेच एकावर एक काटा म्हणजे 0 अंशाचा कोन. त्यांचा म्हणण्याचा अर्थ काय, ओलांडेल म्हणजेच काय तर किती अंशाचा कोन 0 अंशाचा कोन. हे लक्षात असलं पाहिजे तुमच्या. आता करायचं काय नेमकं ते सांगतोय पहा. जर सारखा टायमिंग नसेल 12 तास किंवा 24 तास नसेल तर अंक लिहून घ्यायचे कोणते पहा. हे 12, त्यानंतर 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 वाजेपर्यंत. पहा मी 12 ते 10 पर्यंत लिहून घेतलाय. लिहून घ्यायचं, तुम्ही म्हणाल की 12 आणि 10 वाजेपर्यंत डायरेक्ट 10 तास होते असं काढू नका, ठीक आहे ना. कधी ना कधी तुमचं चुकलं हे लक्षात घ्या. त्यानंतर हे 10 तास म्हणजे तास कसे मोजायचे आता सांगतोय पहा. इथून इथे 1 हा 2 हा 3 हा 4 5 6 7 8 9 10 असे मोजून घ्यायचे, ठीक आहे. जर तुम्ही असे मोजले पहा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 होते. एक एक मोजत गेले तर 11 होते हे लक्षात घ्या. म्हणून काय करायचं, असे मोजायचे. असे जर मोजले तर तुमचं योग्य तेच उत्तर मिळेल. किती झाले 10 तास. हे 10 तास मी लिहून घेतोय. पहिले 10 तास लिहून घ्या. गुणाकारात काय करायचं सांगतोय पहा. पहिले आपण 0 अंशाच्या कोणामध्ये जाऊ, कारण गणित 0 अंशाचा कोण आहे हा. याच्यात एका तासात किती वेळ होते तर एकच वेळ. एका तासात 1 वेळ होते, मग 10 तास गुणेला 1 करू, ठीक आहे ना. म्हणजे 10 एक किती 10. हे झालं तुमचं उत्तर. पण या ठिकाणी स्थिती 12 ची दिसत आहे तुम्हाला, हे अतिशय महत्वाचं आहे. म्हणजे 12 ची स्थिती जर याच्यात असेल तर 1 वजा करायचा. ही लक्षात काय म्हटलंय मी, 12 ची स्थिती याच्यात दिसत आहे का तुम्हाला, आहे. हे बघा सुरुवातीलाच 12 आहे, म्हणून याच्यामधनं 1 वजा करा आणि तुमचं उत्तर काय
9. अशा पद्धतीने तुम्हाला उत्तर येईल. तर किती वेळ काटा ओलांडेल तो, तर 9 वेळा. किती उत्तर मिळते तुम्हाला? 9. ठीक आहे. समजा या ठिकाणी 12 नसते तर तुमचं उत्तर जे याच्यात निघालं असतं तेच उत्तर राहिलं असतं. येत्या लक्षात. म्हणून सांगतोय 3, 6, 12 हे पाठांतर करून टाका. ठीक आहे ना. चला परत या पद्धतीचं वेगळं गणित पाहू. पहा, त्याच पद्धतीचं एक दुसरं गणित घेतोय आपण. सकाळी 8 वाजल्यापासून त्याच दुपारी 4 वाजेपर्यंत. टायमिंग सारखा नाही. ठीक आहे ना. पहा, लक्ष द्या. 8 वाजतापासून 4 वाजेपर्यंत तास व मिनिट काटा परस्पर विरुद्ध बाजूला. विरुद्ध म्हणजे काय लक्षात घ्या. हा दुसरा सरळ रेषेत म्हणजेच विरुद्ध. 6चा टायमिंग मी सांगितलं. 6चा टायमिंग म्हणजे त्या तास काढा मिनिट काढा असा विरुद्ध राहतो. सरळ रेषेत राहते. ठीक आहे ना. म्हणजेच काय 180 अंशाचा कोण आपल्याला पाहायचा आहे. विरुद्ध बाजूला किती वेळ येते. ठीक आहे. पहिले टायमिंग लिहून घेऊ. पहा, लक्ष द्या. 8, 9, 10, 11, 12, 1, 2, 3 आणि 4. ओके. पहा, 8 ते 4 वाजेपर्यंत म्हटलं मी. 8 ते 4 वाजेपर्यंत लिहून घेतलाय. आता मोजून घेतो. पहा, असं 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. किती तास झाले? 8 तास. हे लिहून घ्या. ओके. गुणाकारात काय करायचं आहे तुम्हाला? पहा, लक्ष द्या. गुणाकारात काय करायचं आहे, तर याच्यामध्ये सुरुवातीच्या याच्यात 1. एका तासात 1 वेळ म्हणून याला 1 ने गुणायचं. प्रत्येक वेळी 1 ने गुणता येत नाही, कारण काटकोन जर असेल तर 2 ने गुणावं लागतं. हे लक्षात घ्या. या ठिकाणी आणि या ठिकाणीच 1 ने गुणू शकतो आपण. ठीक आहे. मग पाहू नंतर पाहू. पहा, 8 1 किती? 8. हे लिहून घेतलंय मी. आता पहा, याच्यामध्ये जा सरळ रेषेमध्ये 11 इथे 6. 6ची स्थिती आहे का या ठिकाणी? पहा, दिसत आहे का? पहा, 6 कुठे दिसत आहे का? बिलकुल नाहीये. 6 नाहीये म्हणून याच्यात वजाबाकी करायची बिलकुलही गरज नाही. म्हणजेच या गणिताचं उत्तर किती? 8 वेळा असं निघेल. किती? 8 वेळा. तर परस्पर विरुद्ध बाजूला किती वेळा येतील, तर किती वेळा येतील ते 8 वेळा. वजाबाकी करायची गरज नाहीये. हे लक्षात घ्या. कुठं करायचं कुठं नाही हे अंक आपल्याला सांगते. ठीक आहे ना. चला परत याच पद्धतीचं एक गणित अजून पाहू आपण. हे लिहून टाका. पहा, लक्ष द्या. यामध्ये तिसरं गणित घेतोय आपण. ठीक आहे ना. महत्वाचं पहा. दुपारी 12 वाजल्यापासून त्याच दिवशी 6 वाजेपर्यंत. म्हणजे काय? 12 वाजतापासून तर 6 वाजेपर्यंत तास व मिनिट काटा यांच्यात किती वेळा काटकोन होईल. कोणता कोण म्हटलाय? पहा, काटकोन. ओके. हे महत्वाचं. काटकोन म्हणजे 90 अंशाचा कोन. हे माहिती आहे आपण. या ठिकाणी जायचं आहे आता आपल्याला 90 अंशाचा कोन. तर काय होईल पहा. लिहून घेतोय त्याच पद्धतीने. 12 नंतर 1, 2, 3, 4, 5, 6. 6 वाजेपर्यंत लिहून घेतलंय मी. तास मोजून घेतोय त्याच पद्धतीने. पहा, 1, 2, 3, 4, 5, 6. किती तास झाले इथे? 6. 6 गुणिला किती करायचे? पहा, इथं महत्वाचं आहे. 6 गुणिला काटकोन आलं तरच 2 करा. काटकोन असेल तरच 2 ने गुणा, अन्यथा 1 नेच गुणायचं. हे लक्षात ठेवा. याला 2 ने गुणतोय. 6 दुनी किती? 12 वेळा झालाय. आता पहा, 3 आणि 9 या 2 वेळेस आपण मायनस करू शकतो. 3 आला तरी मायनस करा, 9 आला तरी मायनस करा. मला सांगा 3 आहे की 9 आहे की दोन्ही आहे? पहा, या ठिकाणी 3 दिसला आपल्याला, 1 9 आहे का नाही. म्हणजे 3चा हा एकच मायनस करू आणि उत्तर काय सांगते तुम्हाला? 1 मायनस केल्यानंतर मला सांगा या ठिकाणी 12 मधनं 1 काढा. राहिली किती? 11 वेळा. 11 वेळ असं हे तुमचं उत्तर मिळेल. किती वेळ? 11 वेळ. येईल लक्षात. एकंदरीत चार्ट नुसार ही सोडवता येते आपल्याला. आणि चार्ट मध्ये जर नसेल बसत, या पद्धतीने गणित येत असेल तर याही पद्धतीने सोडवता येते. पण या पद्धतीमध्ये महत्वाचं आहे हे 3, 6 आणि 12 हे अतिशय महत्वाचं आहे. कारण त्याच्याशिवाय गणित आपल्याला परफेक्ट निघत नाही. हे वजाबाकी कधी करायची हे अंक सुचवते आपल्याला. ठीक आहे. तर या पद्धतीने हा भाग क्रमांक 3 संपलेला आहे आपला. आणि घड्याळाचे आपण याच्यापूर्वी 2 टॉपिक बनवले आहेत. हे व्यवस्थित बघून घ्या. आणि यासारखे अनेक व्हिडिओ तुम्हाला महत्वपूर्ण जर पाहायचे असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. तर थांबून जाऊ. धन्यवाद.